अहमदनगरातील एक ब्राह्मण. अहमदनगरातील कोणी एक ब्राह्मण सहकुटुंब स्वामी महाराजाच्या दर्शनास आला. श्री गुरुचे दर्शन प्रेमपूर्वक घेऊन विनंती केली की माझी गरिबाची दया येऊन पुढे मान्य करावी. भजी, कोडबळी, क्षिप्रा, आमटी करा म्हणजे पोट भरेल अशी आज्ञा होताच ब्राह्मणाने गणपतराव सेवेकरी यास पदार्थाची माहिती विचारली आणि लगेच दुसऱ्या दिवशी स्वस्त्रीकडून पुरणवरणाचा स्वयंपाक उत्तम रीतीने करविला. पूर्व दिवशी सायंकाळी महाराजांच्या कित्येक सेवेकरी व गावातील काही मंडळीस आमंत्रण केले होते. दुसरे दिवशी प्रातःकाळी भोजनाविषयी श्रीची प्रार्थना केली. सर्व मंडळी 2 प्रहरी भोजनास आली. नंतर ब्राह्मण लगबगीने महाराजास बोलविण्यासाठी गेला. त्यावेळी दीनानाथ सद्गुरू घोड्याच्या पागेत ओट्यावर बसले होते. ब्राह्मणाने शुद्ध भक्तीने महाराजास साष्टांग नमस्कार करून चलावे अशी प्रार्थना केली. तेव्हा दत्त दिगंबर स्वामी महाराज हसत हसत म्हणाले, सगळ्यांचे पोट भरले म्हणजे आमचे पोट भरेल. जा, आनंदाने भटास जेवू घाल. आता माती चिवडू नको. असे अनुग्रह वचन ब्राह्मणाने दीनपणे मान्य करून ब्राह्मण भोजन स्वस्थपणे आपले बिराडी येऊन केले. सर्व मंडळी भोजन करून यथास्थित पोटभर जेवली आणि तांबूल चर्वण करीत स्वगृहास गेली. त्यानंतर त्या भाविक ब्राह्मणाने श्री समर्थांचे 1 पातळ, 1 आपले आणि 1 स्त्रीचे अशी सर्व पदार्थमय 3 पत्रे वाढून वेगळी ठेवली आणि बाकीचे अन्न, रोगी वगैरे सर्व सेवेकऱ्यास यथासांग दिले. त्यावेळी दुसऱ्या देशाचे 2 ब्राह्मण येऊन भोजन कुठे मिळेल अशी शोधाशोध करीत थकून तेथे आले. त्यांचा जीव अन्नार्थ अगदी व्याकुळ झाला होता. त्यास स्वतः स्नान घालून पूजन करून आपले व स्त्रीचे वाढलेले पात्र उभयता ब्राह्मणास एकेकाला दिले. ब्राह्मणांनी आनंदित होऊन आणखी अन्न मागितले. तेव्हा ब्राह्मण व त्या स्त्री विचार करू लागली की आता काय करावे. फक्त एक यतिराजांचे पात्र आहे व त्यांच्या आज्ञेवरून त्यांचे करिता हे पदार्थ तयार केले. या आलेल्या ब्राह्मणास क्षिप्रा पुष्कळ वाढली असता आणखी मागतात. आपले प्रारब्ध असे म्हणून महाराजांचे पात्रातील क्षिप्रा वगैरे सर्व पदार्थ घरात काहीही न ठेवता त्या 2 ब्राह्मणास तृप्ती होईपर्यंत वाढले. भोजनोत्तर स्वामी महाराजांच्या दर्शनास सर्वत्र गेले. सर्वत्र आणि दर्शन घेऊन सर्व खाली बसले. ब्राह्मणही स्त्रीसह वर्तमान दर्शनास गेला. स्वामी महाराज आपले पोटावर वरचेवर हात फिरवीत व तृप्तीने ढेक देत म्हणाले, का हो, क्षिप्रा चांगली झाली, परंतु वेलदोडे फार झाले. पुरणपोळी, भजी आम्हास फार आवडली, परंतु कोडबळ्यात मिरच्याने भडका केला, तथापि स्वादिष्ट होती. आमटी तरी शाबास. असे ऐकून सर्वांस मोठे आश्चर्य वाटले व सर्व म्हणू लागले, महाराज भोजनास मूळ गेले नसता महाराजांचे पोट कसे भरले. समाराधना करणारे गृहस्थास महाराज म्हणाले की तुझी समाराधना सांग झाली. तुझे बिराडी जाऊन कोनाड्यात पत्रवाळीवर भजी वगैरे सरस्वतीने ठेवली आहे, ते घेऊन ये. भाविक ब्राह्मणाची स्त्री म्हणाली, घरात अन्न वगैरे बिलकुल शिल्लक नाही. तेव्हा श्री गुरुदेव प्रभू बोलले की काय बोलतेस गे, तुझे घर भरले आहे. हे कल्याण रूप अशी वचन ऐकून उभयता स्त्री पुरुष बिराडी जाऊन पाहतात तो पदार्थ कोनाड्यात पत्रवाळीवर खचित दिसले. ते घेऊन फारच आनंदाने उभयतांनी येऊन समर्थास खाऊ घातले. ब्राह्मण श्री समर्थचरणी कृतकृत होऊन स्तवन व नमन करून वारंवार म्हणाला की श्रीमुखातून आता माती चिवडू नको. असा अनुग्रह झाला आहे. मी नित्य पार्थिव करीत असतो, ते करावे की न करावे याचे स्पष्टीकरण व्हावे. हे ऐकून महाराज म्हणाले, पार्थिवाचे स्वरूप जाणून निष्काम कर्म करावे, इतर ईश्वर प्राप्ती होईल. जे कर्म करायचे ते जाणून हे अत्यंत हितकारक वचन ऐकून भाविक स्त्री पुरुषास परमानंद झाला व पुन्हा ब्राह्मणाने दुसऱ्या दिवशी श्री समर्थास नैवेद्य समर्पण करून प्रसाद घेतला. काही दिवस श्रीचरणी वास करून श्रीचा आशीर्वाद व आज्ञा घेऊन तो कुटुंबासह घरी गेला. डाळिंबाची गोष्ट आणि सुंदराबाईला शासन. एके दिवशी गणपतीच्या मंदिरात पलंगावर श्रीची स्वारी बसली असता मुंबईचे लोक दर्शनास आले. त्यात एक व्यापाऱ्यास ते रागाने म्हणाले, क्यों जी हमारा डाळिंब ला दो. असे ऐकताच मुंबईकर चकित झाला आणि म्हणाला, महाराज मी आपणास एक कामात नवस केला होता, त्याप्रमाणे माझे काम झाले, म्हणून 1 रुपयाची 2 डाळिंबे आणली, परंतु ती पाकिटात विसरून राहिली, क्षमा असावी. लगेच बिराडी मनुष्य पाठवून
ती डाळिंबे आणून महाराजांच्या पुढ्यात ठेवली. ती डाळिंबे सुंदराबाईने घेऊन आपल्यापाशी ठेवली. त्यातील एक डाळिंब घेऊन मुरगाळून आपल्या नातवास दिले व खाली पडलेल्या डाळिंबाचे दाणे महाराजापुढे ठेवले. हे अमर्याद कर्म पाहून वामनबुवास व मराठी जातीचे रामदासी बुवास फार क्रोध आला. वरचेवर अमर्यादा सुंदराबाईकडून होत गेल्यामुळे रामदासी बुवा आवेशाने तिला मारण्यास धावले. त्यांच्या मागे वामनबुवाही चवताळून धावले. इतक्यात श्री गुरुस्वामी दोन्ही हात वर करून बोलले, हा थांबा, उगीच बसा. शेतात काळे पांढरे पाखरे भिनविण्यासाठी करतात, त्यातले हे मडके पायपोस मारून काढून देऊ. हे श्रीमुखातील ऐश्वर्य शांतीचे वाक्य ऐकून वामनबुवा व रामदासी बुवा उगीच बसले. पुढे 6 महिन्याच्या आत सुंदराबाईचा मल अगदी नाहीसा झाला आणि महाराजांनी एक दिवस पायपोस मारून तिला काढून लावले. सुंदराबाईचा अंमल महाराजाजवळ काही दिवस इतका कडक होता की तिला व चोळापल्ला विचारल्याशिवाय सेवेकरी अगर दुसरे कोणी मंडळीने काही करता कामा नये. स्वामी समर्थांची सेवा ही बहुतेक सुंदराबाईच्याच मताने सेवेकरी यास करावी लागे. त्या सुंदराबाई क्षणात इतका परकेपणा आला की तिने दूर बसावे. बाईचा पोटदुखीचा परिहार. एके दिवशी श्री समर्थ अक्कलकोट येथे नव्या विहिरीच्या कठड्यावर बसले असता एक ब्राह्मणाची स्त्री दर्शनास आली. तिने दर्शन घेऊन प्रार्थना केली की महाराज, मला पोट दुखण्याने फार बेजार केले आहे, तर ह्याला काही उपाय सांगावा. महाराज म्हणाले, तू ग झालीस म्हणजे तुझी पोटदुखी जाईल. पुढे तिचा नवरा काशी यात्रेस गेला असता तिकडे वारल्याचे पत्र आले, तेव्हा तिचा खरेच पोटशूळ गेला. वेदांतीबाई. एक दिवस काही बाया महाराजाच्या दर्शनास आल्या होत्या. एक बाई दुसऱ्या बाईस सहज व्यावहारिक बोलता बोलता बोलली की वस्तू पंचपात्रात ठेवली आहे, ती घ्या. असे शब्द ऐकून महाराज केवळ बोधार्थ म्हणाले की पंचपात्रात वस्तू आहे, ती तुला तरी प्राप्त झाली आहे का? प्राप्त झाली असल्यास वस्तूचे रूप यथार्थ सांग, म्हणजे घ्या म्हणतेस तर घेऊ. बायका पाया पडून हसू लागल्या. तेव्हा महाराजही हसत पुन्हा त्या बाईस म्हणाले की वटवृक्षास भेट म्हणजे समजेल. अशी श्री समर्थांची आज्ञा होताच बाई वडाच्या झाडास भेटून आली आणि स्वामी महाराजास विनंती करून सांगू लागली की पंचपात्र म्हणजे पंचमहाभूतात्मक देह, वस्तू म्हणजे आत्मा, अंतर्यामी सत्समागम रूपी वडाच्या झाडास भेटताच अनुभव आला आहे. श्रीचरणी नमन करताच महाराज आपल्या कृपेने मागील दुःखाचा परिहार झाला. मला स्वयंपाक देखील नीट करता येत नाही, मग भक्ती, ज्ञान, वैराग्य वगैरे कसे कळावे? जन्मोजन्मापर्यंत हठयोग, राजयोग करतात त्यांनी आणि उत्तम वेदांत शास्त्रज्ञाते यांनीही साक्षात्कार होणे दुर्लभ. मग आमच्यासारख्या चुलीपाशी बसून स्वयंपाक करणाऱ्या अज्ञानी बायास अनंत जन्मात देखील ब्रह्मात्मेक अनुभूती अति कठीण नव्हे काय? तथापि माझ्या अल्पबुद्धीने असे वाटते की आसार, संसारातील सार, वेदशास्त्रांचे परम रहस्य जे ते सत्पुरुषाच्या संगतीने तात्काळ प्राप्त होते, हे मी स्वानुभवाने सांगते. असे म्हणून काही दिवस श्रीची सेवा करून ती आपल्या गावी गेली. वृद्ध माटेबाईस पुत्रलाभ. एक वेळी श्री स्वामी समर्थांची स्वारी अक्कलकोटच्या खासबागेत सेवेकऱ्यासह बसली असता एक माटे उपनावाची मराठ्याची स्त्री पतीसह सेवेकरीता आली. उभयता वृद्धावस्थेत असून संतान नसल्यामुळे काळजीत होती. काही दिवसांनी त्यांनी महाराजांची एक दिवस प्रार्थना केली. महाराज म्हणाले, आगे घे कार्टा, म्हणून श्रीफळ पदरात टाकले. जवळ काही शहाणी मनुष्य होती. त्यांनी बाईस तुमचे वय किती आहे असे विचारता 60 वर्षाचे असे बाईने सांगितले. श्री समर्थ कृपेने 1 वर्षाच्या आतच तिला पुत्र झाला. ती बाई तळेगावची राहणारी असून मोठी सती होती. तिला महाराजांची गोष्टी सांगितली म्हणजे तिच्या डोळ्यातून पाणी वाहत असे. आप्पा पाटलाची गोष्ट. अक्कलकोटापासून 7 कोसावर मोगलाईत केसीगाव म्हणून गाव आहे. त्या गावचा आप्पा पाटील म्हणून स्वामीचा भक्त होता. स्वामी महाराज केसीगावात वारंवार जात असत. एक वेळ महाराज त्या गावी जाऊन मारुतीच्या देवळात उतरले. आप्पा पाटलास आनंद होऊन त्यांनी महाराजाच्या सर्व सेवेकऱ्यास उत्तम प्रकारचा शिदा देऊन प्रयोजन करविले. तो एकनिष्ठपणे प्रभूची सेवा करीत असे. समर्थ आल्याची बातमी ऐकून
नळदुर्गहून असिस्टंट कलेक्टर श्रीच्या दर्शनास आले. त्याचबरोबर फौजदारही हाही होता. तालुकादाराने दर्शन घेऊन प्रार्थना केली की महाराज आपण आमचे गावी चलावे. महाराजांनी उत्तर दिले, लहान घोडा घेऊन ये म्हणजे येऊ. याचा अर्थ असा वाटतो की आलेला अहंकार कमी झाल्यास येऊ असा असावा. परंतु तालुकादारास हा अर्थ कसला कळतो? त्याचा घोडा लहानच होता. तो महाराजांना बसण्यास देऊन आपण दुसऱ्या घोड्यावर बसावे असा त्याने बेत केला. मग फौजदारास दुसरा घोडा गावातून पकडून आणण्यास सांगितला. आप्पा पाटलांची घोडी 300 रुपयाची फौजदाराने धरली आणि खोगीर म्हणून घालून नेऊ लागला. पाटील व त्यांच्या घरची माणसे महाराजाजवळ होती. फक्त एक म्हातारी घरी होती. तिने फौजदारास विनंती केली की पाटील घरी नाही, तो आल्यावर त्यास विचारून घोडी न्यावी. फौजदार म्हातारीचे थोडेच ऐकणार. जबरदस्तीने त्याने घोडी चालवली. म्हातारीने देवळात येऊन आप्पास हकीकत सांगितली. आप्पा घरी येऊन फौजदारास म्हणाला, मी गावचा पाटील आहे. तुम्हास एक सोडून 4 घोडे देतो, पण आपली घोडी सोडून द्या. दोघांची काही बोलाचाली होऊन आप्पाने घोडी परत नेली. फौजदाराने आपला घोडा तयार करून महाराजाकडे नेला. महाराज म्हणाले, आम्ही येत नाही, तूच बैस. तालुकादार हे हिरमुष्टी होऊन परत गावी जाण्यास निघाले. तो फौजदाराने आप्पाबद्दल कमी जास्त हकीकत सांगून, पाटील बहुत मगरूर आहे. आपणाकरिता घोडा आणीत असता पाटलाने शिवीगाळ करून जबरीने घोडी परत नेली. हे ऐकून तालुकदार रागावला. आप्पा पाटील पोंचविण्यास आला असता त्याचा रामनाम न घेता पुष्कळ शिव्या दिल्या व तुला मस्ती आली आहे, परंतु तुझी खोड मोडली पाहिजे. पाटलाने विनंती करून बहुत प्रकारे समजूत केली, पण व्यर्थ गेली. साहेबांनी प्रतिज्ञा केली की तुझ्या पायात 8 दिवसाच्या आत बेड्या घालून नेईल. जर नेले नाही तर मी तालुकादार नव्हेच, असे म्हणून तो गेला. पाटलाने रडत रडत महाराजाजवळ येऊन हात जोडून प्रार्थना केली की महाराज, सद्गुरूची भेट झाल्यावर त्रिताप शमन होतात असे साधू म्हणतातच, आणि मजवर तर आज असा प्रसंग आला आहे. यातून पार पाडणारे श्रीचरण समर्थ आहेत. भक्त संकटात पाहून दयाघन कळवळले. अतिशय रागवून म्हणू लागले, त्यास लाख लाख कोरड्याने मारू, गडी पार करून देऊ. त्यांना इतका संताप आला होता की ते ज्या पलंगावर बसले होते तो पलंग गदगद हलत होता. नंतर महाराज अक्कलकोटास गेले. पाटलास बेड्या घालणाऱ्या तालुकादारावर फौजदारी खटला होऊन त्याला 8 दिवसाच्या आत नोकरी जाऊन बेड्या पडल्या. त्याचप्रमाणे फौजदाराचे नुकसान झाले. असो, गुरुकृपा कवच ज्या भक्ताने धारण केले त्यास देवादिकांचेही भय नाही. मग मनुष्य काय करणार? पुढे तो आप्पा पाटील श्रीचा निश्चिम भक्त बनला.